नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मोमो ट्रायल्समध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहोत सर्कस पाहायला आणि आता तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत की कशी सर्कस भरणार आहे इथे। आणि बघू शकता तुम्ही इराणिया बसणार आहोत आता गाडीत आणि आम्ही निघतो। तर चला जाऊया सर्कस बघायला। तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि चाललेलो आहोत सर्कस बघायला। कुठे चाललोय मनी? वेअर वी आर गोइंग? काय झालं? हे पक्क पकडा, गाडी टर्न करायची आता मला। काही काय कोणाचा चेहरा पडलाय? तिच्या ओठाला लागलेलं पडलं असं म्हणते। अच्छा अच्छा असं म्हणताय ती। ओके। आणि श्रेयांना आम्ही फुल पॅक करून घेतलेलं आहे आणि त्याला झोप येणार आहे की काय माहिती नाही आता। श्रेया, अच्छा तुला हाय करायचंय? ओके ओके, से हाय। हो मी त्याच्या हाताला हात ठेवला का सर? हो टाय टाय। हा मग काय काय बघणार आहे तू सर्कस मध्ये? काय बघणार आहे? हाँ वाघ, परत सिंह, हाँ हत्ती, अरे बापरे सगळं बघणार आहे। त्यानंतर डॉगी असतं बघ कधी। हॉर्स, मंकी, डोंकी आणि अजून पिग। हे सगळं काही नसतं बेटा सर्कस मध्ये, फक्त लायन असतो, टायगर असतो, बर्ड्स असतात। ओके काय झालं? अरे झालं ते। हा माहितीये काय करतो सारंग? मोबाईलचा कॅमेरा सुरू केला की लगेच हाय। श्रिया मामा जाऊया जाऊया मामा, हो जाऊया बघायला। सोड हात सोड, सिग्नल सुरू झाला बाळा आता। श्रिया परत एकदा मोबाईल मध्ये बघतोस? हा मामा आहे बट समोर मामा आहेत। मामा म्हणजे असं आहे की इथे चक्की चीज म्हणून एक शॉप, काय शॉपच ना, शॉप आहे आणि त्यावर काढलेला आहे उंदीर मामा। सो त्या शॉपला जर म्हणजे त्याला ते जर शॉप दिसलं ना की तो दुरूनच ओळखतो मामा, आणि त्याला ते शॉप दिसतंय आता। शॉप म्हणजे ते इट्स अ प्लेइंग स्टेशन फॉर किड्स वेअर यू गेट चीजी आयटम्स टू इट। ओके मी शॉप बोलली। मामा आलाय ते। हा हा हे तो दात मामा, चकी चीज। व्हॉट इज दिस? मामा दिसतंय तुला? दिसतंय तुला? आणि ही जी इथे लाईट ब्लिंक होत आहे ना, इथे आहे पोलिसांची गाडी। हा दिसतंय तुला? मामा दिसतंय तुला? तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि ही तीच जागा आहे मी जे लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की जत्रा। तर इथेच आम्ही लास्ट टाइम आलेलो आणि आम्हाला वेळ मिळाला नाही सर्कस बघायला। तर सर्कस इथे आहे आणि आता आम्ही जाणार आहोत। सारंग सुद्धा जस्ट आता तिकीट काढायला गेलेले आहे। आणि इराणिया इकडे बघ, ए निया। आणि इकडे सुद्धा खूप छान असे ना खेळण्याची जागा आहे, म्हणजे खेळण्याचं लागलेलं आहे, पण त्याचं जे असतं ना टायमिंग असतं सुरू व्हायचं, त्याला वेळ आहे अजून। सो इराणिया तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त असे खेळण्याचं लागलेलं आहेत, पण याला सुरू व्हायला वेळ आहे अजूनही। मनी बाय, बाबा आलेत, बाय बाळा। तिथे जायला वेळ आहे अजून, लहान मुलांना नाही जाता येत। हा निया जातीये समोर समोर। श्रिया सतत सारंगच्या कडेवर असतो जेव्हाही आम्ही बाहेर जातो तेव्हा कारण दिवसभर तर मलाच सांभाळायचं असतं। सो मग जर ते 2-3 तास सारंगजवळ असेल तर काय प्रॉब्लेम आहे। चला ते 7:30 म्हणताय। हा हा जायचं आहे का मग की अजून
10 मिनिटं आहेत ते पापड घेऊन यायचं तेवढं. चला चला जाऊया. हे ठेवते का पर्समध्ये? तो 3च बोलला मला एवढ्याचे. उंचावरून छान दिसेल. मला वाटतं ह्या बाजूने छान दिसतं. आम्ही सगळ्यात आधी आत येऊन बसलेलो आहे. हिराणी चला बाबांची. हळूहळू लागेल. व्हेरी गुड. आता 5-10 मिनिटात सारखं सुरू होईल आणि बघूया काय. तर कारण आम्हाला घरून येताना असं वाटलं आम्हाला घरून येताना असं वाटलं की वाघ सिंह काही असेल, पण आत्ता जस्ट आम्ही बाहेर बॅनर बघितलं तर त्यावर वाघ सिंह जे आहे त्यावर क्रॉस केलेलं आहे. तर बघूया आता ते काय दाखवतात. आणि तुम्ही सुद्धा बघा कशी असते सौदी अरेबियाचं सर्कस. मी जत्रा म्हणणार होते परत. आम्ही सर्कस बघायला आत आलो असताना लगेच मागून एक हिंदी सॉन्ग वाजलेलं आहे आणि ते आहे टुकुर टुकुर देखते हो क्या. खरं सांगायचं तर गाणे कुठलं वाजतं ते महत्त्वाचं नाही आहे, पण सौदी अरेबियात सुद्धा आपले जेव्हा बॉलिवूड सॉंग्स वाजतात ना खरंच खूप छान वाटतं. मला काही कमेंट्स येतात की तुझ्या मिस्टरांना सुद्धा ब्लॉगमध्ये घेत जा. खरं कारण तर हे आहे की त्यांना मॉर्निंगला जावं लागतं ऑफिसला आणि जेव्हा ते येतात त्यानंतर माझा एक शेड्यूल असतो, त्यानंतर एक आमचा फॅमिली टाईम असतो. तर त्यांना प्रत्येक व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही आहे कारण त्यांचं ऑफिस त्यांना मॅनेज करायचं आहे, मला माझं काम करायचं आहे. तर जे मला मेसेज करून सांगतात की तुझ्या मिस्टरांना सुद्धा घे ब्लॉगमध्ये, त्यांना मला हेच सांगायचं आहे की जसं मिळतो वेळ तसा आम्ही घेत असतो ब्लॉगमध्ये त्यांना, पण त्यांना इतका वेळ नसतो ब्लॉगिंगमध्ये घ्यायसाठी.
आता आम्ही मस्त सर्कस बघितले आणि मुलांना पण खूप मस्त वाटतं. इराणिया, कसं वाटलं? कसं वाटलं तुम्हाला सर्कस? तुला सर्कस कसं वाटली मनी? छान. काय काय होतं त्यात? काय काय होतं सर्कसमध्ये बनी? तुला गोल्यावर बसता येते? अरे पण त्यातले घोडे त्यावर बसता येत नाही म्हणी. छोटा गोलावर काय? छोटा गोलावर बोलतात. आता कसं करायचं मग? आता त्या काकांकडे जाऊन सांगायचं का त्यांना? काय बोलणार आहे त्या काकांना? काय म्हणणार आहेस? मी म्हणू? काय म्हणू मी त्यांना? बोल. काय म्हणू मी त्यांना? मी उतरू? बर. चला, तर आता सर्कस संपलेली आहे आणि आता मी निघतोय. मुलींना फार छान वाटलं. जंप कुठे करणार आहेस? बर, चला 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 चला, हळू हळू. जंप म्हणजे ते तिथे जायचं तुला रबर? जमतेम जमतेम सर्दी संपली. समोर बघ जरा, समोर बघ, समोर. श्रियांची छान झोप झाली आहे. श्रियान सर्कस इथला घोडा आपल्याला नाही बसू देत त्यावर. बरं सर, मी तुला पॉपकॉर्न घेऊन देऊ मग आता? निया, काय हे? चल, तुला पॉपकॉर्न घेऊन देते. मग ते सर्कस मधल्या घोड्यावर बसणार आहेस का? चल चल, तुला काय घेऊन देऊ? अरे बापरे, किती गोड दिसतेस माहितीये तू रडताना पण. तर हिची जिद्द आहे की जे आम्ही सर्कस मध्ये घोडे बघितलेले त्यांच्यावर तिला राईड करायची आहे. बस कर आता, चल. ते घोडे सुद्धा पळून जातील तुझ्या आवाजाने. चला. तर तुम्हाला सौदी अरेबियातली सर्कस कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मी तर सौदी अरेबियामध्ये फर्स्ट टाईमच सर्कस बघितलेली. इंडियामध्ये बऱ्याचदा झालेलं आहेत बघून, पण सौदी अरेबियामध्ये फर्स्ट टाईम बघितलेलं आहे. तर मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग. आणि चला, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.